मित्रांनो, वेलकम टू द डे 104 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जशनील थिंग्स. कालच्या ब्लॉगवरती ज्या कॉमेंट आहेत त्या वाचून मला कधीच एवढं आनंद नव्हता झाला जेवढ्या कालच्या ब्लॉगच्या खाली कॉमेंट्स वाचून झाला आहे. म्हणजे जे प्रेम तुम्ही दाखवलं त्याच्यामध्ये, ते जे त्याच्यामध्ये बोलला आहेत हे असं नेहमी बोलत जा ना, म्हणजे माणसाला जरा कन्फ्युजन नाही होणार, माणसाला जरा मोटिवेशन फील राहील. आणि भारी वाटलं मला ॲक्च्युली खूप वाचून की तुम्ही जे सगळ्यांनी सांगितलं की नाही 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 ब्लॉगिंग कर ब्लॉगिंग कर ब्लॉगिंग कर, खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी माझे व्लॉग्स. हे मला कालच्या कॉमेंट्सना वाचून समजलं. मी विचार करेल याचा आणि मला असं वाटतं की आहे ब्लॉगिंग तर मला पण आवडतं, सगळं आहेच, पण जर तुम्हा सगळ्यांना पण एवढं आवडत असेल तर आपण कंटिन्यू करण्याला काहीच हरकत नाही आहे. बिंग सेड दॅट मला असं वाटतं की स्ट्रीमिंग आपण ट्राय करू, मध्ये मध्ये मी स्ट्रीमिंग ट्राय करेन. तुम्ही ते पण बघा जे माझ्या डोक्यात होतं, काय फॉर्मॅट मला करायचा होता, काय करता येईल काय नाही करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते ट्रायआउट करून तुमच्यापर्यंत आणणं, ह्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. सो आपण ते पण अधनंमधनं ट्राय करू. जेव्हा ज्या दिवशी माझ्याकडे समजा आज दिवस माझा रिकामा आहे, माझ्याकडे काही कॉन्टेंट नाही तुम्हाला दाखवायला, त्या दिवशी आपण स्ट्रीम करू शकतो, असं काहीतरी मी प्लॅन करतो आहे. आणि जेव्हा कॉन्टेंट आहे तेव्हा मी प्रॉपर व्लॉग करतो, कारण की कधी कधी असं होतं की दिवस तुमचा एकदमच म्हणजे नल्ला पाव असतो, तुम्ही काहीच नाही करू शकत त्या दिवशी. म्हणजे तुम्ही ना कॉन्टेंट काढू शकत ना, तुमचा कधी कधी दिवस लो असतो. त्यात माझं लग्न झालं आहे, तर आधनंमधनं आपलं चालू असतं बाई बामुनी फटके. सो सो माझं म्हणणं हे होतं की आपण सगळं ट्राय करत राहू. आखिरकार काय भाई, करने वाले की हार नहीं होती ना कोशिश नहीं भाई, काय ना हाय ना ता. ओके हो हां हे ऑल्सो काल आम्ही गेलेलो समाटा भाऊच्या कॉन्सर्टला. डॉन एक नंबर डॉन माणूस आहे. काल काय मजा आली ती बघून घ्या. त्यानंतर आम्ही त्यांना भेटायला स्पेशली त्यांच्या हॉटेलवर गेलेलो. तिकडे त्यांनी आम्हाला फुल अनरिलीज्ड गाणी ऐकवली आणि तुम्ही रेडी नाही आहात त्या अल्बमसाठी, पागल व्हाल पागल. आता पहिले जाऊन तुम्ही जरा बघून घ्या कॉन्सर्ट, मग तुम्हाला मी सांगतो. तुला विचारणार का नाही हे अवलंबून तुझ्या अक्कलवर, उमेदवारी माझ्यावर, छोटी संगत बोलली फक्त जीवनातले घडामोडी होत राहतात, चार गोष्टी घडत राहतात, कधी कचायचं नाही होत, चालत राहायचं. ते सोबत बोलले त्यांना लय पुढे घेऊन जायचं, स्वतः जायचं. अजिबात मनात कपट ठेवून मैत्री नाही करायची. दोस्ती तर सगळं काय भैया. एक गोष्टी लक्षात, मी भाऊ 1 वर्षात माझे 2 मित्र गमावलेत भाई. माझा होमी स्वर्गात भाऊ माझी गँग रिप्रेझेंट करतोय. माझ्या भावासाठी एकदा आवाज झाला पाहिजे. काय विषय नाही भाऊ, चालत राहायचं, आपल्याला थांबून जमत नाही, तुमच्यासाठी चालायचं. हा भाई, गँग साठी एक गाणं आहे भाई, माझं सगळ्यात फेवरेट गाणं माझ्या गँग साठी मी लिहिलेलं पहिलं. लेट्स गो डीजे. रानभर तुपा नाही तरी कानात हेडफोन, कांचे शॉट घेऊन आला तो शून्यातून वर आलेली कंपनी.
शो करून दोन म्हणतात खूप येतो काना निरोप घेतो परत असं काही झालं तर परत भेटतो भाऊ काय विषय नाही काळजी घ्या सगळं तुम्हाला आवडलं की नाही आतमध्ये कॅमेरावर खरोखर आवडलं मला आवडलं काय आवडलं परफॉर्मन्स की एनर्जी परफॉर्मन्स म्हणजे एक लाईन एनर्जी एक लाईन परफॉर्मन्स पण अरे एक लाईन एक रॅपची एक लाईन गायची नाही आपण बोलतच असतो कोणती लाईन लक्षात नाही जेवढं ऐकलं त्यात एक लाईन लक्षात असेल ना एक शब्द तरी ऍटलीस्ट शब्द तरी लक्षात असतो नाही ए भाई एवढा तो मारतोय मध्येच गेला त्याला एक शब्द लक्षात येतो काय पिन्नत काय ते सांग पहिला आम्हाला पण नाही माहिती पिन्नतीचे काय नाही वेगळा फोन आला राम भाऊ नयन भाऊ फोडून टाक अजून काय अजून हे सगळे आहेत अरे पण एवढी गाणी ऐकली एक लाईन तर भाई आवडलं असेल ना अरे बाबा मी बॅड लिस्नर आहे त्याच्यामध्ये मी त्याच्याकडेच बघत बसलेली काय आहे कसं आहे वगैरे जरा मी बोलते कशी अरे गाऊ नको बोल मी बोलेल ते फक्त म्हणजे बोलशील का हा मी बोलेल फक्त ठीक आहे पण मला लक्षात करू दे कोणती लाईन तुला देतो शिव्यांची लाईन द्यायची का मला माहित नाही मन्नत मन्नत में मेरे लिए जन्नत मांग दोस्तीतून काय पाहिजे काय किंमत सांग अजून आणि माझी पब्लिक नुसती फोटो काढती आणि श्री माझे तर मित्रांनो हा होता आपल्या संपाता डॉनचा परफॉर्मन्स खूप मजा आली यार जाम एनर्जी जी आहे ना त्या माणसाची ती नेक्स्ट लेवल आहे स्टेजवरती पण आणि मला संपाटाबद्दल काय आवडतं माहिती आहे की जसा आहे ना तो तसाच आहे तो फ्लेक्स नाही करत आहे तो उगाच दाखवत नाही की मी कोण आहे बघा आता मी हे करीन ते तो ॲक्च्युली तसाच आहे सिम्पल व्हेरी एकदम ओरिजिनल आणि नॉर्मली पण तुम्ही जर त्याच्याशी बोलाल तर तुम्हाला समजेल तो अशाच गोष्टी बोलतो ठीक आहे ना काय विषय नाही बाकी काही विषय नाही त्याच्यानंतर आम्ही मस्त गेलो हॉटेलवरती आणि आम्ही सगळेच गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप अनरिलीज ट्रॅक त्यांनी ऐकवले आम्हाला खूप सारे आणि जे आता पुढे त्याचे ट्रॅक्स येणार आहेत
बँगर मजाच येणार आहे. फुल मराठी रॅप आहे आणि मराठी रॅप सीनचा फुल कायापालट सीन होणार आहे त्याच्या एकदा रिलीज ड्रॉप झाले की. आणि राहिला विषय आपल्या व्लॉगिंगचा, तर मला असं वाटतं की आपण व्लॉग्स कंटिन्यू करूया. स्ट्रीमिंग आणि ज्या बाकी आयडियाज आहेत त्याच्याबद्दल पण मी विचार करतो आहे. मला असं वाटतं की मे बी आपण सॅटर्डे संडेज किंवा नुसतं संडेज, आणि सॅटर्डेला तुम्ही पार्टी करणार तर संडेला आपण स्ट्रीमिंग करू शकतो. आपण ट्राय आउट करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे स्ट्रीमिंगबद्दल ते मला कॉमेंटमध्ये सांगा. संडेजला फक्त आपण स्ट्रीम केलं आणि बाकी ठिकाणी नॉर्मल डेली व्लॉगिंग केलं तर चालेल का? तुम्हाला आवडेल का? संडेला वेळ तुम्ही काढाल का? हे मला तुम्ही जरा सांगा कॉमेंट्समध्ये. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाव. बरं जा तू स्वार्थ पाठी बिटी भलती खा, जिथं मारणार गांड तिथून कलटी खा, खोट्या समोर पलटी खा, सत्या समोर ठेव लक्ष, राखल युगात तू दक्ष नाही तर होशील भक्ष, सोडला आचारीचा पक्ष.